अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुण्याच्या वामनदास प्रकाशनचे पुस्तकं वाचनात घेत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री शांताराम कोवडे महाराज यांचे साधन जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. यात प्रश्न विचारला आहे की शक्तिपात दीक्षा हे सर्वश्रेष्ठ व सर्वात सूक्ष्म असे साधन असूनही साधकांनी देवपूजा प्रतिमापूजा केलीच पाहिजे काय आणि कशासाठी? उत्तर: जोपर्यंत साधक साधना करून आत्मसाक्षात्कारासंपन्न होत नाही, आत्मज्ञानी होत नाही, तोवर त्याने ही शास्त्रविशिष्ट बाह्य साधनेही सोडू नये. कारण अबालदर्शनोपनिषदाचे स्पष्ट सांगितले आहे की अज्ञानां भावनार्थाय प्रतिमा परिकल्पिता. अज्ञानी जगामध्ये म्हणजे साधकांमध्ये भावजागृती व्हावी म्हणून प्रतिमा निर्माण केलेल्या असतात. आपण जोवर ज्ञानी होत नाही तोवर अज्ञानीच असतो. म्हणून साधकांनी शास्त्रविहित असे कधीच सोडू नयेत, अन्यथा त्यांचा दोष आपल्या माथी ठेवलेलाच आहे. प्रश्न: रात्री झोपेपूर्वी सर्व कामे सद्गुरूंना समर्पित करताना दिवसभराची सर्व कर्मे आठवून समर्पित करायची काय, की कळत न कळत झालेली सगळीच कर्मे समर्पित करतो अशी प्रार्थना करावी? उत्तर: अशीच प्रार्थना करावी. नाहीतरी दिवसभराचा आपण काय काय वाचणार. पुष्कळशी कर्मे आपल्या नकळतही होतच असतात. म्हणून जे काही झाले ते सगळे तुमच्याच इच्छेने झाले आणि त्याचे जे काही फळ असेल ते तुम्हाला समर्पित करतो असे म्हणावे. नाहीतरी शास्त्रांनी असे कुठे म्हटलेले आहे की फक्त चांगली कर्मेच देवांना सद्गुरूंना अर्पण करावीत म्हणून? प्रश्न: अनेक लोक परमार्थाला निष्कारणच नावे ठेवतात, आम्हालाच काहीतरी शिकायला पाहतात. अशा वेळी काय करावे? त्यांना रोखठोक प्रत्युत्तर द्यावे काय? उत्तर: हा आपल्या प्रारब्धाचाच भोग असतो. कलियुगात सध्या असेच आहे व असेच चालणार. नावे ठेवणारे, निंदा करणारे ही सगळे गुरुरूपच आहेत अशी भावना त्यावेळी करावी आणि शांत बसावी. विचार असा करावा की पहा, याने मला माझ्या त्रुटीचे स्मरण करून दिले, हे किती बरे झाले. मी परमार्थाचा मार्ग तर स्वीकारला आहेच, पण तो मार्ग स्वीकारून देखील माझ्या ठिकाणी विकाराचे किती प्राबल्य आहे. त्याच्यावर मी विजय मिळवलाच पाहिजे. माझे हे दोष याने मला बसल्या दाखविले. यासाठी या मंडळींनाही गुरुस्वरूपच मानले पाहिजे. म्हणजे मग आपल्याला काहीच दोष लागत नाही आणि उलट परमार्थात आपली प्रगती होते. प्रत्युत्तरे देऊन उलट आपण कर्म वाढवत जातो. मात्र देव, गुरु, धर्म आणि देश याबद्दल कोणी निंदा केली तर त्याचा यथाशक्य प्रतिकार अवश्य करावा. तेही न जमू शकल्यावर तेथून त्वरित निघून दुसरीकडे तरी जावे. प्रश्न: दादा, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही हे अगदी व्यवस्थितपणे करता येतात काय? पण अनुभव असा असतो की जर प्रपंच चांगला व्हायला लागला तर परमार्थ तेवढा होत नाही आणि परमार्थात जर आपण जास्त लक्ष घातले तर प्रपंचात अडचणी येतात. म्हणजे घरातले लोक परमार्थ पुष्कळ झाला, आता घरातल्याकडे लक्ष द्या असे म्हणतात. असा काहीतरी अनुभव यायला लागतो. तर अशा वेळी काय करावे? उत्तर: संतांनी तर उलट असे सांगितले आहे की आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. प्रपंच नेटका व्हायला लागला की परमार्थ देखील नेटका होतो. आपण संतांची जितकी उदाहरणे पाहू तितके असे दिसेल की त्यांनी या दोन्ही बाजू उत्तम रीतीने साधलेल्या आहेत. कोणतीही एक बाजू लंगडी सोडलेली नाही. त्यांनी प्रपंचही उत्तम केला आणि परमार्थही उत्तम केला. हे दोन्ही भाग उत्तम होण्याचे एक सूत्र आहे, त्याचेही एक रहस्य आहे. यासाठी अंतःकरणात एक गोष्ट नक्कीच पक्कीच बिंबली पाहिजे की व्यवहारात ज्या काही गोष्टी होत असतात, मग त्या सुखाच्या असोत किंवा दुःखाच्या असोत, त्या सगळ्या आपल्या प्रारब्धानेच होत असतात. त्यांचा देवाशी तसेच परमार्थाशी किंवा सद्गुरूंशी देखील काहीच संबंध नसतो.
ते सगळे केवळ आपल्याच प्रारब्धाचे भोग असतात. म्हणून अध्यात्म रामायणातही सांगितलं आहे की सुखश्च दुःखश्च नकोपि दाता परो दादा तिची कुबुद्धी रेषा. आम्हाला सुख आणि दुःख देणारे दुसरे कोणीच नसतो. जी ती दुसरे कोणीतरी देतो असे जरी वाटत असले तरी आपली बुद्धी ही कुबुद्धी असल्यामुळेच तसे आपल्याला वाटते. बुद्धी मलिन आहे म्हणून तसे वाटते. हा एक भाग स्पष्ट झाला की दुसरा जो भाग स्पष्ट व्हायला पाहिजे तो म्हणजे आमचा परमार्थ आपल्या सद्गुरूंच्या श्री भगवंतांच्या कृपेनेच होतो. त्यात सर्व काही निभावून नेण्यास ते समर्थ आहेत. आपल्या अंतःकरणात ही जाणीव सतत असली पाहिजे. म्हणजे प्रारब्धाच्या गतीने होते आणि परमार्थाच्या गतीने होतो. आपण नेमकी याचीच सरमिसळ करतो म्हणून आपले घोटाळे होतात. ज्यावेळी प्रारब्धाने दुःखे जायला लागतात तेव्हा त्यात आपण परमार्थ मिसळतो. आपण लगेच आपल्या सद्गुरूंकडे श्री भगवंताकडे धावतो आणि कळवळून त्यांना म्हणतो की आता वाचवा. पण जे काही त्यांचे काम नाही श्री समर्थांनी सांगितले आहे की मनात वाचिरे पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपल्याला आज जे दुःख प्राप्त झालेले असते ते आपल्यालाच या नाही तर कुठल्या तरी जन्मातल्या पापाचे फळ असते. म्हणून आपण ज्यावेळी प्रपंच प्रारब्धावर सोडतो आणि परमार्थ हा केलाच पाहिजे तो पुरुषार्थ आहे म्हणून श्रद्धा निष्ठायुक्त भावनेने तो करतो, निश्चयाने करतो, तेव्हा प्रपंचही चांगला होतो आणि परमार्थही चांगला होतो. यातला परमार्थ करावा लागतो आणि प्रपंच तर आपोआप होतच असतो. मला सांगा की आपण एखाद्या दिवशी जर सकाळी न उठता झोपूनच राहिलो तर घरातल्या बाकीच्या सर्वांची कामे थांबतात काय? घरचे लोक आपल्यासाठी गिळायचे थांबतात काय? कोणीतरी पुढे होते आणि सगळे काही भागत जाते. पण परमार्थाचे मात्र तसे नाही. आपण जर स्वतः उठून साधना केली नाही तर आपल्यासाठी ती दुसरे कोणी करू शकते काय? म्हणून पुरुषार्थ लागतो तो परमार्थातच. प्रपंच होतो परमार्थ करावा लागतो. पण जे आपोआपच होत असते त्याच्या मागे लागायचे की जे करावे लागते त्याच्या मागे. म्हणूनच आपण परमार्थाच्या मागे लागावे. परमार्थच प्राधान्य करावा. आपल्याला तर असे काही सांगितले नाही की 24 तास भगवान नामच घेत एका ठिकाणी बसावे किंवा 24 तास साधनाच करावी. उलट प्रपंचाकडे बघूनच सद्गुरूंनी साधनेसाठी किमान 1 तासाचा नियम सांगितला आहे. किमान 1 तास जरी परमार्थाने परमार्थाचे बघावे. बाकीचे 23 तास आपल्याला प्रपंचासाठी मोकळेच ठेवले आहेत. म्हणून साधना प्रथम निष्ठेने करावी. एरवीही प्रपंच करत असताना मनात श्री भगवंतांचे अखंड स्मरण ठेवावे आणि कर्तव्य आणि राहून करत मनात श्री भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे आणि कर्तव्य अलिप्त राहून करत जावी. एकदा अशी सवय झाली आणि हे मनात पक्के बिनले की प्रपंच हा प्रारब्धाच्याच गतीने चालणार आहे की सगळे संपले. मग परमार्थ नेटका होतो आणि प्रपंच पण आपोआपच होतो. अशा वेळी प्रपंच श्री भगवंत सांभाळतात. तुम्हाला आपल्या परमपूज्य सौ ताईंची एक अद्भुत गोष्ट सांगतो. त्या घरची कामे करत असल्या तरी अखंड श्री भगवंताच्या अनुसंधानात असतात. एक दिवस त्यांच्याकडे पाहुणे आले आणि ताईंच्या यजमानांनी त्यांना पाहुण्यांसाठी कॉफी करायला सांगितली. ताईंनी 5-6 जणांसाठी कॉफी तयार केली. त्यावेळी त्या आपल्याच तंद्रीत होत्या. लक्षात न येऊन त्यांनी कॉफीऐवजी घाईघाईने आपणास गरम मसालाच टाकला. अधनात गरम मसालाच टाकला आणि तशीच कॉफी बाहेर नेऊन दिली. ती सर्वांनी घेतली आणि ते म्हणाले, काय सुंदर कॉफी झाली आहे. अशीच कॉफी नेहमी का करीत नाही? त्या ज्यावेळी भानावर आल्या तेव्हा त्यांना लक्षात आले की कॉफीची बाटली कपाटात जागेवर जशीच तशी होती आणि मसाला मात्र संपलेला होता. तो गाळण्यात चोथ्यासारखा उरलेला होता. असे असले तरी जे पेय बाहेर दिले ते लोकांना चवीला कॉफीसारखेच लागले. श्री भगवंत चरणागताला असे नाना प्रकारे सांभाळत असतात. पण आपण मात्र
याच्या नेमके उलटे करतो. संसार अगदी दक्षतेने करतो आणि परमार्थ मात्र झोपा काढत कसा तरी नाईलाजाने करतो. तरी अशी अपेक्षा मात्र ठेवतो की आपला प्रपंचही देवानेच सांभाळावा. पण आधी परमार्थ नीट निष्ठेने शरणागतीने केला तरच देव प्रपंच सांभाळतात हे आपण विसरतो. प्रश्न: पण परमपूज्य सौ ताईंचा अधिकार फार मोठा, आमच्यासारख्या सामान्यांना ते कसे जमणार? असे उत्तर: असे म्हणून परत आपले रडगाणे गायला आपण मोकळे नाही का? परमपूज्य सौ ताईंचा अधिकार मोठाच होता आणि आहे हे निर्विवाद. मात्र आम्ही पण जर निष्ठेने त्या दिशेने जाऊ तर तसे होऊ शकणार नाही नाही काय? आणि न व्हायला काय झाले? ज्या महात्म्यांची उदाहरणे तुम्ही वाचता ते तुमच्या आमच्यासारखे मनुष्य म्हणून जन्माला आले होते आणि तरी याच जन्मात ते कृतकार्य सुद्धा झालेच ना. त्यांनी तसा निष्ठेने श्रद्धेने प्रयत्न केला म्हणूनच त्यांचा परमार्थ फळाला ना. हेही धरून चालू की आपला हा परमार्थ साधनेच्या दृष्टीने पहिलाच जन्म आहे आणि महात्म्यांची आधीचे कैक जन्म साधना झालेली असते. पण आपण हा